ऑल सेट. हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सो तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल की हा व्लॉग कुठला आहे. तर हा व्लॉग आहे गेट रेडी विथ मी. सो माझा फर्स्ट एव्हर गेट रेडी विथ मी व्लॉग आहे आणि आपण सुरुवात त्याची आधी मेकअपपासून करणार आहोत. जसं की नेहमीच मी मराठी लुक्स करते. सो यावेळेस टिपिकल मराठी लुक नाहीये, थोडंसं वेगळं काहीतरी मी करते. सो म्हणलं की चला आपण एक गेट रेडी विथ मी बनवूयात आणि एव्हर गेट रेडी विथ मी ब्लॉग आणि होप तुम्हाला हा आवडेल. सो इफ तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चलो आता आपण स्टार्ट करूयात आपल्या सगळ्यात आधी. सो लेट्स गो. सो चलो आपण आता मेकअपला स्टार्ट करतोय. तर सगळ्यात आधी मी हा प्रोडक्ट यूज करणार आहे माझ्या फेसवर. सो हा आहे PSCचा लेमन स्क्वॅश आणि एक्सप्लोएटर आहे हे, पण खूप सुंदर आहे. तुम्ही रोज पण वापरू शकता. सो आज आहे ना मी असे काही प्रोडक्ट्स तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे माझ्या व्हॅनिटीमधले बेस्ट प्रोडक्ट्स आहेत. बेस्ट म्हणजे की मला ते पर्सनली खूप आवडतात यूज करायला. सो त्यातला हा फर्स्ट प्रोडक्ट आहे आणि मी आधी पण सांगितलं, आता पण सांगते. मी हा माझ्या स्किन केअरमध्ये रोज यूज करते. बघा आता लगेच इन्स्टंट असा ग्लो येतो. ग्लो म्हणण्यापेक्षा एक आपली डलनेस आपल्या फेसचा जातो. सो मला हे प्रचंड आवडतो. तुम्हाला कुणाला एक ब्लॅक एंड व्हाईट शेड असतील असे नॉर्मल, तुम्ही नोज शेड रब करू शकता. ते पण छान क्लीन होतं. खाली सगळं पडतंय आणि आता मम्मी मला काढणार आहे. तुम्ही बघू शकता. आता मी वेट वाईप्सनी क्लीन करते. आले मी. त्याच्यानंतर मी यूज करते डालबाचा स्प्रे, विच इज वन ऑफ माय फेवरेट. आज मी माझे वन ऑफ माय फेवरेट वाले प्रोडक्ट सांगणार आहे. तर मी सो ह्याला तुम्ही नॅचरली ड्राय होऊ द्या आणि तुम्ही स्किनमध्ये लगेच डिफरन्स बघू शकता. एकदम अशी हायड्रेटेड स्किन झाली आहे. हे आहे स्नेल म्युसिन, कॉसरॅक्सचं स्नेल म्युसिन आणि दिस इज माय, ही माझी थर्ड बॉटल आहे, थर्ड फोर्थ असेल आणि आता हे मी यूज करते. पण ऑसम रिझल्ट आहे त्याचे. तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये पण ह्याला ऍड करू शकता. आणि प्रत्येक प्रोडक्टच्या मध्ये मध्ये ना एक 5 सेकंडचा तरी टाइम द्या, म्हणजे प्रोडक्टला थोडंसं ऑब्झर्व व्हायला, स्किनमध्ये पॅनिट्रेट व्हायला थोडासा वेळ जातो. सो तुम्ही एकावर एक एक प्रोडक्ट टाकणार तर ते थोपल्यासारखं होतं फार एकावर एक. सो जस्ट गिव्ह अ टाइम टू पॅनिट्रेट इन युअर स्किन. छान असं त्याला स्किनमध्ये ऑब्झर्व करा. सो हे बघा, तुम्ही बघू शकता. लगेच तुम्ही बघा माझी आधीची स्किन कशी होते आणि एक एक प्रोडक्ट आपण जसं अप्लाय करते. आधी तर मी मेकअपच्या आधी बेसिक आपली स्किनला हायड्रेट करून घेणार आहे, म्हणजे आपला मेकअप पण छान होतो, म्हणजे जास्त प्रोडक्ट यूज करायची गरज नाही. सो आता मी लावले. माझ्याकडे ह्या पिन्स आहेत अशा क्यूट्स. अशा माझ्या पिन्स माझ्याकडे खूप आहेत. एक दुकान उघडेल मी एवढ्या पिन्स आणि मला अशा क्यूट क्यूट स्पूकी पिन्स खूप आवडतात. सो मी हे परचेस करत असते. सो हे मी तर छान असं लावते. वाव. जरी कोणाला नसेल आवडत तरी मला आवडतं, सो मी लावले. मी यूज करणार आहे बायोडर्माचा मॉइश्चरायझर, विच विल बी इन व्हेरी लेस क्वांटिटी, कारण की आता ऑलरेडी उन्हाळा आहे आणि स्किन माझी थोडी कॉम्बिनेशन ऑइली आहे. सो कमी मॉइश्चरायझर यूज करणार आहे फारच. तर आता आपण मेकअपला स्टार्ट करू, म्हणजे मेन मेकअप प्रोसेसला स्टार्ट करू. आतापर्यंत मी जस्ट स्किनला स्किन केअर म्हणता येईल किंवा जस्ट बिफोर मेकअप तुमची स्किनला एक हायड्रेशन द्यावं लागतो. सो मी ते केलं. सो आता मी मेकअपला स्टार्ट करणार आहे. तर मी मेकअप म्हणजे खूप असा फाउंडेशनवाला मेकअप नाही करत मी. जी गरज आहे तेवढंच प्रोडक्ट अप्लाय करायचं असतं मेकअपमध्ये. सो लेस इज मोर, मला हे नेहमी वाटतं आणि मी तसंच करत असते. सो मी आता यूज करणार आहे सगळ्यात आधी फॉरेव्हरचं कन्सिलर. इतकं कन्सिलर यूज करणार आहे, एकदम थोडंसं. आणि मी जस्ट एवढा, कारण की हा डार्क आय शेड. एकदम एकदम थोडंसं घेतलेलं मी जसं प्रोडक्ट. सो जस्ट एवढं मी यूज केलंय बघा. एकदम ब्लेंड केला प्रोडक्ट निघून जाईल. फॉरेव्हरचंच फेअर शेडमध्ये कन्सिलर, क्वांटिटी जास्त असेल, नॉट मच, नॉट लेस, कारण की ह्याच्यावरच माझा अख्खा मेकअप आहे. सो मी हे थोडंसं घेणार आहे, चला छान असं ब्लेंड करणार आहे. आणि मी तोच ब्रश घेतलेला आहे, ब्रश चेंज केलेला नाहीये मी.
Okay, so our base is completed. And this is मी यूज करणार आहे लिक्विड ब्लशर. ओके ओके, मला तर अजून लागेल. सो आता मी यूज करणार आहे फॉरेवरची पावडर, लूज पावडर अंडर आईजला. सो दिस इज माय फायनल बेस. एकदम कमी असं स्मोक क्रिएट करणार आहे. स्पेस फिल करायचा. मी याला असं छान मर्ज करणार आहे. काजळ काजळ आहे, रेनेचं काजळ यूज करते. पण सो लॅशेसला मी छान मस्कारा लावून घेतलेला आहे. तुम्ही बघितलं जसं आधी खूप ब्लश वाढत होतं ते कमी सेटल होईल. आणि मी स्प्रे मारला अजून. मला नोजला आवडतं ब्लशर लावायला जास्त. तर राहिलंय सो आता मी करते लिप्स करणार आहे. मी लिपस्टिक अप्लाय करणार आहे. शॉपरेलची यूज करते. त्याच्या आधी मी मास्क आहे माझ्याकडे लावायचं, ते थोडंसं लावून घेते. लिप्स थोड्याशा थोडे ड्राय वाटतात. वाव आहे. सो मी छान असं फास्ट ब्लाऊज वेअर करून येते, मला ज्वेलरी दाखवते आणि मग आपण फायनल लुक पण दाखवायचा आहे. सो लेट्स गो. तुमची साडी आणि ही मी आता मी राजस्थानला गेलो गुजरातला. सो मी तिथे ही साडी घेतलेली आहे आणि आता मी वेअर करते. असं ठेवते मी इकडे करते. मी थोडासा पदर थोडा जास्त ठेवला. सो मी सुंदर असं चोकर मध्ये ज्वेलरी आणले. वाव प्रिटी. ऑप्शन्स दोन आहेत इयरिंग्सचे, पण मी कन्फ्युज आहे. सो ऑप्शन नंबर वन इज दिस. सो मी कन्फ्युज आहे की हे घालू का हे. सो मी ना इयरिंग्स मध्ये थोडे कन्फ्युज आहे. सो मी लास्टला डिसाईड करते बिकॉज चोकर जेव्हा मी हेअर्स ओपन करेन तेव्हा मला जास्त आयडिया आहे. सो मी हेअर ओपन करून बघितले तर दिस इयरिंग्स गोज वेल. सो मी हेच वेअर करते आणि बघू शकता दिस इज ओव्हरऑल लुक. मी मारणार आहे मिस्ट. सो गाईज आता जस्ट मी आली आहे शूटवरून. मी आता शूट. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि अजून जरी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि पूर्ण लुक मी पुढे टाकणारच आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. बाय बाय. शूट करून आली आहे तरी पण मेकअप ऑन पॉइंट आहे, काही झालेलं नाही मेकअपला. सो तुम्ही जेवढा सटल नॅचरल मेकअप करणार तेवढा तो सुंदर दिसतो. सो चलो बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. बाय.